खूप खुश दिसतोय साहेब. जे तुम्हाला जमलं नाही ते मी करून दाखवलं. काय? मनू आज कोर्टात येणार नाही. का? तिला कायमचं पाठवलं मी वर ढगात. मनू? म्हणून तू चहा पिऊ नका. काय झालं? या चहात मी कुंगीचं औषध टाकलं. काय? रामा, मला वाटलं नव्हतं तुम्ही असं काहीतरी कराल. मला माफ करा म्हणताय. माफ करा म्हणून भावासारखी माया करणाऱ्या तुमच्या विरोधात मी कारस्थान करायला निघालो थोड्याशा पैशासाठी. तुम्ही ती अंती शिक्षा भोगायला मी तयार आहे. माफी माफी मला माफ करा म्हणून आहे. माफ करा. मनू, अजिबात माफ करू नकोस यांना. आत्ताच्या आत्ता यांना या घराबाहेर काढ. आत्ताच्या आत्ता. नाही शीतल, तसं करणं चुकीचं ठरेल. त्यांना त्यांची चूक कळली. शिवाय आपल्यासमोर त्यांनी कबूलही केली. हे करण्यासाठी पण हिंमत लागते. त्यांना पश्चाताप झालाय ना आता. असू दे, मी केलं तुम्हाला माफ. परत आहे. लय मोठं मन आहे तुमचं. रामा, मी तुम्हाला माफ केलंय, पण माझं एक ऐकावं लागेल. काय बी सांगा म्हणत आहे. काय बी सांगा. दारू सोडा. शीतलला आनंदात ठेव. सुखानं राहा दोघं. एवढं कराल? नक्कीच. यापुढे हा रामा दारूला शिवला तर त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल तो. आजपासून दारू सोडली. खरंच सोडली.
ॲडव्होकेट मीरा पटवर्धन, प्लीज प्रोसीड. युअर ऑनर, आज मी या खटल्याची मुख्य साक्षीदार शीतल देवतळे हिला इकडे बोलवू इच्छिते. शीतल देवतळेची साक्ष याआधी कोर्टात सादर झाली आहे, पण तिला आपल्याला वेगळं काहीतरी सांगायचंय. तिला बोलवण्याची परवानगी द्यावी. परवानगी आहे. शीतल देवतळे हाजीर हो. जे काही बोलेन खरं बोलेन. शीतल, तू ही मंगेशच्या बोलण्यामुळे फसली होतीस. त्याने आधी तुझ्याशी लग्न केलं आणि मग नंतर तुला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. हे सगळे आधीच तू कोर्टात सांगितलेस, पण त्यानंतरही तू मंगेशच्या घरी गेली होतीस. हो, गेले होते कारण हाच मला बोलवायला आला होता. आणि मग बस मला एवढंच सांगायचं जजसाहेब. जजसाहेब, या माणसाने याच कोर्टात माझ्याबरोबर संसार करायची इच्छा दाखवली होती, पण ते नाटक होतं, खोटं होतं, कारण ह्याला फक्त मनूची केस कमजोर करायची होती.
आणि एवढंच नाही तर काल ह्यांनी माझ्या नवऱ्याला म्हणजेच रामाला मनूच्या बाबतीत खोटं सांगून तिच्या विरोधात भडकवायचा प्रयत्न सुद्धा केलाय जज साहेब. एक नंबरचा नीच आणि नालायक माणूस आहे हा. ह्याला शिक्षा व्हायला पाहिजे जज साहेब, ह्याला शिक्षा मिळायलाच पाहिजे. दॅट्स ऑल युअर ऑनर. तुम्हाला काही विचारायचं? ॲडव्होकेट धर्माधिकारी. येस युअर ऑनर. तुम्हाला यांना काही विचारायचंय? नाही, नो क्वेश्चन. थँक्यू शीतल, तू जाऊ शकतेस. युअर ऑनर, आतापर्यंत मी इकडे जे साक्षीदार उभे केले त्यांच्या बोलण्यातनं याच गोष्टी सिद्ध होत आहेत की मनस्विनीला वेड लागलेलं नाहीये. तिला वेडा ठरवण्याचं खोटं नाटक करण्यात आलं. मंगेश सरवदे आणि साहेब या दोन व्यक्तींचा अत्यंत जवळचा संबंध आहे. साहेब हा एक असा माणूस होता ज्याने असंख्य मुलींना शरीर विक्री करण्यास भाग पाडलं. मंगेशने त्याला मदत केली. साहेब आणि मंगेश या दोघांनी मिळून कितीतरी मुलींच्या आयुष्याची वाट लावली. आता राहता राहिली केसची अत्यंत महत्वाची बाजू. ज्या घटनेनंतर ही केस सुरू झाली ती घटना म्हणजे वीणाचा खून. जो खून होत असताना मनस्विनी प्रत्यक्ष तिकडे हजर होती. युअर ऑनर, मनस्विनीला वेडं ठरवून तिची साक्ष खोटी धरण्यात आली. पण मनस्विनी वेडी नाहीये हे या कोर्टात सिद्ध झालंय. त्यामुळे या केसमधली अत्यंत महत्वाची आणि शेवटची साक्षीदार मनस्विनी केतकर हिला मी इथे बोलवू इच्छिते. परमिशन ग्रँटेड. जज साहेब, आज पुन्हा एकदा मी या कोर्टासमोर उभी आहे. काही दिवसांपूर्वी या इथेच मला वेडं ठरवण्यात आलं होतं. असायलम मध्ये पाठवण्यात आलं होतं. का? तर मी एका असहाय्य निरपराध मुलीच्या खुनाच्या विरोधात साक्ष दिली. माझ्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार केला. असंख्य मुलींचे आयुष्य बर्बाद करणारा हा माणूस, या माणसाविरुद्ध मी तक्रार केली म्हणून. फक्त एवढंच कारण होतं. साहेब, आपल्या देशात आजवर असं का होत आलंय? एखादी स्त्री आपल्या अस्तित्वासाठी लढायला जेव्हा समोर येते तेव्हा तिला थांबवण्यात येतं, तिला मागे ओढण्यात येतं.
तिच्या पायात बेड्या घालण्यात येतात, एकतर तिला मारून टाकण्यात येतं किंवा मग माझ्यासारखं वेडं ठरवण्यात येतं. असं का होतं जज साहेब? असं का होतं की या असल्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी, सोडवण्यासाठी हे वकील तयार होतात? आपल्या देशात न्याय मिळवणं इतकं कठीण का आहे? न्यायदानासाठी इतका वेळ का लागतो? हे असले लोक लाखो करोड रुपये पोटात घालून जो मुळात अन्यायाविरुद्ध लढायला बाहेर पडलाय त्यालाच खोटं ठरवून मोकळे होतात. काय धर्माधिकारी साहेब, बरोबर बोलते ना मी? आज मला काही प्रश्न नाही विचारणार? त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? माणूस कोण होता? मुलगी कोण होती? कपड्यांचा रंग काय होता? गाडी कोणती होती? गाडीचा रंग काय होता? मला नाही विचारणार? विचारा ना. तुम्ही काय विचाराल? मीच सांगते तुम्हाला, कारण तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. तो क्षण ज्या क्षणी या माणसाने भर चौकात चाकू भोसकून वीणाला मारून टाकलं. अहो, कसं विसरू शकते मी? ती बिचारी मुलगी अशी माझ्या समोर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, विवळत होती. त्या क्षणी मला फक्त तीच दिसत होती. तिच्या रक्ताचा लाल रंग दिसत होता आणि तिची जगण्यासाठी होणारी धडपड दिसत होती मला. आणि कुठल्याही संवेदनशील माणसाला फक्त हेच दिसणं अपेक्षित आहे, नाही का? मला वेडं ठरवण्यासाठी तुम्ही तेच दृश्य पुन्हा एकदा माझ्या समोर उभं केलं. फक्त यावेळेला गाडी बदलली होती आणि मंगेशचे कपडे बदलले होते. मी सगळं अगदी तपशीलवार सांगू शकते. पण हे सगळं यांनी का केलं? कशासाठी? हा न्याय, हा कायदा कशासाठी आहे जज साहेब? ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी की मंगेश सारख्या गुन्हेगारांना सोडवण्यासाठी? साहेब, आपण लहानपणापासून शिकतो. मी शिकले, सत्यमेव जयते. जर कायद्याचं हेच ब्रीद वाक्य आहे तर मग सत्याला सत्य म्हणून मान्य करण्यासाठी इतके साक्षीदार, इतक्या पुराव्यांची गरज का भासते? खोटे पुरावे, खोट्या साक्षी सादर करून हे असले लोक गुन्हे करतात आणि मग सुटतातही. मरतात त्या वीणासारख्या निष्पाप तरुणी, भरडल्या जातात शीतल सारख्या असहाय्य स्त्रिया, आणि फसवल्या जातात माझ्यासारख्या असंख्य मुली. नाही जज साहेब, यावर अंकुश लावायला हवा. कसा कोणी ते मला नाही कळत, पण यावर अंकुश लावायला हवा. साहेब, हा माणूस इतका नीच आहे ना की याला माणूस म्हणणं हा सुद्धा माणुसकीचा अपमान आहे. यांनी मला फसवलंय, शीतलला फसवलंय, वीणाला मारून टाकलंय आणि माझी दीक्षा याच त्रासाला कंटाळून शेवटी तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. साहेब, आज याला शिक्षा नाही झाली ना तर सगळ्यांचा कायद्यावरचा विश्वास उडेल. पुन्हा एकदा स्त्रियांवर अन्याय होईल. सगळ्यांना असं वाटेल की कोणीही कुठलाही गुन्हा करून राजरोजपणे मोकळा सुटू शकतो. असं नका होऊ देऊ जज साहेब, मी हात जोडते, असं नका होऊ देऊ. मला जो त्रास झालाय तो दुसऱ्या एखाद्या मुलीला होऊ नये एवढीच इच्छा आहे माझी. पुन्हा एखाद्या मनूवर असा प्रसंग ओढवू नये, पुन्हा एखाद्या दीक्षाला
आत्महत्या करावीशी वाटू नये, पुन्हा एखाद्या शीतलच्या आयुष्याची अशी माती होऊ नये आणि पुन्हा किड्या मुंगीप्रमाणे एखाद्या विड्याचा असा खून होऊ नये. फक्त एवढीच इच्छा आहे माझी. त्यासाठी याला शिक्षा करा जज साहेब. या माणसाला शिक्षा करा. याला शिक्षा व्हायलाच हवी.